कोलकात्याच्या हरीश चॅटर्जी रोडवर आपल्या वडिलोपार्जित घरात ती अजूनही राहते। तिच्या नावावर कुठलंही घर नाही, गाडी नाही, मुख्यमंत्री आणि आमदारांना दिला जाणारा पगारही ती घेत नाही। तिने लिहिलेल्या 129 पुस्तकाचं रॉयल्टी आणि पेंटिंग मधून मिळणाऱ्या उत्पन्नावर तिचा उदरनिर्वाह चालतो। त्यातलाही बराचसा हिस्सा ती सामाजिक कार्यात दान करते। तब्बल 15 वर्ष पश्चिम बंगाल सारख्या मोठ्या राज्याचं नेतृत्व करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा 2026 विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झालाय। त्यानंतर ममता यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार दिलाय। उच्च शिक्षित असलेल्या ममता बॅनर्जीने भावनेच्या भरात की घटनात्मक चौकटीत राहून राजीनामा न देण्याचा निर्णय घेतलाय का, याविषयी आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी भाविका साठे, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। 1976 मध्ये वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी तत्कालीन काँग्रेसच्या महिला आघाडीच्या पश्चिम बंगाल महासचिव पदापर्यंत पोहोचल्या ममता बॅनर्जी यांनी कोलकाता विद्यापीठातून इतिहास या विषयात पदवी घेतलेली आहे। याशिवाय त्यांनी इस्लामिक इतिहासात मास्टर डिग्री देखील घेतली आहे। त्याचबरोबर त्यांनी विधी शाखेचीही पदवी घेतली आहे। त्यामुळेच त्यांनी ASIR विरोधात सर्वोच्च न्यायालयात स्वतःच वादविवाद केल्याची घटना अगदी अलीकडच्या काळातली स्वातंत्र्य सैनिक आणि शिक्षक असलेल्या प्रमिलेश्वर बॅनर्जी यांच्याकडून तिला वारसामध्ये लढाऊ वृत्ती मिळाली आणि पुढे हीच तिची ताकद झाली। वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि भावाच्या शिक्षणासाठी तिला एका दूध केंद्रावरही काम करावं लागलं। 1984 हे वर्ष ममता बॅनर्जीच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला। याच वर्षी त्या लोकसभेवर निवडून गेल्या। त्यावेळी त्या फक्त 29 वर्षाच्या होत्या। त्यानंतर त्या सातत्यानं खासदार म्हणून निवडून गेल्या। काँग्रेस सोबत मतभेदानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली। 2011 मध्ये त्यांच्या तृणमूल काँग्रेसनं पश्चिम बंगालमध्ये इतिहास घडवला। तब्बल 34 वर्ष सत्तेत असलेल्या माकपाला सत्तेतून खाली खेचून ममता मुख्यमंत्री बनल्या। त्यानंतर 2016 आणि 2021 मध्ये त्यांनी सत्ता काबीज केली। याआधी त्यांनी केंद्रात विविध खात्यांचे मंत्रीपदही तिने भूषवलं। त्यानंतर पुन्हा पश्चिम बंगालच्या राजकारणात त्या परतल्या आणि 2011 पासून त्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत। तब्बल 15 वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या ममता बॅनर्जीनं राजीनामा देणार नसल्याचं सांगत नैतिकदृष्ट्या आम्हीच निवडणूक जिंकल्याचा दावा केलाय। Now also I want to say that we didn't lose the election. It is their forceful attempt to defeat us. Officially they may through election commission can defeat us, but morally I am telling you that we won the election. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपासून तापलेल्या वातावरणात आणखी भर पडली आहे। दरम्यान भाजपनं ममता बॅनर्जीच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली। भाजप प्रवक्ते देवजीत सरकार म्हणाले, ममता ज्या प्रकारच्या गोष्टी बोलत आहेत त्यातून त्या स्वतःलाच हास्यास्पद बनवत आहेत। घटनात्मक प्रक्रियेवर विश्वास ठेवणारी कोणतीही व्यक्ती अशा प्रकारचं वक्तव्य करू शकत नाही। ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यास काय होऊ शकतं ते एकदा बघूयात। कुठल्याही राज्याच्या विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर राज्यपाल हे बहुमत असलेल्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करतात आणि त्यानंतर पूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी होतो। अर्थात हे सर्व राज्यघटनेतील कलम 164 नुसार राज्यपालांच्या अधिकाराशी संबंधित आहे। याच कलमांचा क्रमांक 1 च्या तरतुदीनुसार मुख्यमंत्री हे राज्यपालाच्या इच्छेपर्यंत पदावर राहू शकतात। आता प्रश्न पडतो की राज्यपालाची इच्छा म्हणजे नक्की काय? राज्यपालाची इच्छा म्हणजे प्रत्यक्षात निवडून आलेल्या उमेदवारांच्या बहुमतानं एखाद्या नेत्यावर व्यक्त केलेल्या विश्वासावर अवलंबून असतं। समजा ममता बॅनर्जीनं मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाच नाही तर राज्यपाल त्यांच्या घटनात्मक अधिकाराचा वापर करून मुख्यमंत्र्यासह मंत्रिमंडळच बरखास्त करू शकतात। राज्यघटनेतील कलम 172 नुसार राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेचा कालावधी हा 5 वर्षाचा असतो। त्यामुळे 5 वर्ष पूर्ण झाल्यावर विधानसभा आपोआपच बरखास्त होते। याचाच अर्थ राज्यघटनेनुसार मावळते मुख्यमंत्री हे राजीनामा देतात आणि नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत
काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काही काळ त्या पदावर राहतात. आजवरची परंपरा आहे. समजा या परंपरेचं पालन झालंच नाही तरीही मुख्यमंत्री निवडीच्या कायदेशीर प्रक्रियेत कोणतीही बदल होत नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नसल्याचा विधानाला कुठलाही कायदेशीर आधार नाही. केवळ भावनेच्या भरात केलेले वक्तव्य एवढाच त्याचा अर्थ उरतो. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्र सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मला आवर्जून सबस्क्राईब करा, फॉलो करा. तुमच्या सूचनेचं स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.